या ठिकाणी फलंदाजी करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नाणेफेकीचा कौल जिंकला होता श्रीगणेश स्पोर्ट्स क्लब कळंबोली संघानं. पहिल्या षटकाच्या समाप्तीअखेर सुरुवात दमदार पाहायला मिळाले. 15 धावा धावफलकावरती आल्यात. जसजसं षटकांची संख्या कमी होईल ना तसतसं धावगती आपल्याला धावफलकावरती एका उच्चतम स्तरावरती जरूर पाहायला मिळेल. परंतु कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त 4 षटकांचे सामने खेळवण्याचा हा मानस आहे. गोलंदाजीमध्ये होतोय परिवर्तन. आपल्या वैयक्तिक स्पेलमधील पहिला आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी स्वतः गोलंदाज संघनायक कैलास या ठिकाणी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. कॅप्टनना खूल म्हणून त्यांची ओळख आहे. परंतु श्रीकांत फाळके ज्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. पहिल्या सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच, नॉट आऊट, 9 चेंडू 18 धावा, 4 चौकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले. आणि सलग 3 चौकारांसाठी जर आपण पाहिलं तर सन्माननीय गोरक्षनाथजी गायकवाड साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक आपल्याला आहे. 6 चेंडू 6 षटकार 5555, 6 चेंडू 6 चौकार 3333, विकेट हॅट्रिकसाठी 3000 रुपये, मेडन षटकासाठी 1500, तर मेडन षटक आणि विकेट असेल तर 2000 रुपये, 3 चेंडू 3 षटकार 1000, 3 चेंडू 3 चौकार 500 रुपये आणि सर्वाधिक महत्त्वाचं प्राईज म्हणजे ग्रँड प्राईज हाफ सेंचुरीसाठी कॅश प्राईज तब्बल 10,000 रुपयांचं पारितोषिक. आणि हे फक्त कोणत्या एका खेळाडूसाठी, कोणत्या एका संघासाठी किंवा कोणत्या एका दिवसासाठी नाही आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये जो खेळाडू या प्रकारची किमया करेल ना, मग ते कितीही खेळाडू असोत, त्या सर्व खेळाडूंना मात्र या पारितोषिकाला जरूर सन्मानित केलं जाईल. ही एक वेगळ्या प्रकारची संकल्पना आपल्याला जरूर या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजे खेळाडूंचा खेळ सर्वोत्तम कशा पद्धतीने व्हावा, तर त्यासाठी कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल, आम्ही सक्षम आहोत हे मात्र आदरणीय गोरक्षनाथजी गायकवाड साहेबांच्या माध्यमातून जरूर या ठिकाणी दर्शवलं जात आहे. या स्पर्धेचे प्रणेते आहेत, या स्पर्धेचे सर्व आहेत आणि एकूणच जर पाहिलं तर त्यांचं कुशल मार्गदर्शन गेले अनेक वर्ष मनसे चषकासाठी सर्वाधिक महत्त्वाचं नक्कीच लाभलं आहे. तर या ठिकाणी मात्र आपण जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 15 धावा धावफलकावरती आल्यात. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये कितपत धावा धावफलकावरती उभारल्या जाणार, यावेळेला मात्र अकोट टप्प्याचा चेंडू होता, नीटसा टाइम करता आला नाहीये. अजित कामटे, वन ऑफ द बेस्ट फिल्डर, श्रीगणेश संघाचा सर्वोत्तम क्षेत्ररक्षक, यावेळेला मात्र चेंडूवरती ताबा मिळवतोय. सिंगल धावफलकावरती आले. सिंगलना फारसा फरक पडणार नाहीये. 2 षटकं हिटिंग झोन हायवे एंडकडनं आणि 1 षटक मात्र एलआयजी एंडकडून. यावेळेला स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय वैभव जगताप, ज्यांच्या बॅटमधून 1 षटकार जरूर आलाय आणि या खेळाडूकडनं मोठ्या फटक्यांची जरूर अपेक्षा असेल. यावेळेला ऑन द नीज आले होते, लाऊड अपील आहे, परंतु कैलास जाधवला का कॅप्टन कूल संबोधलं जातं पहा. या सिच्युएशनमध्ये देखील फक्त आणि फक्त आपल्या कामगिरीवरती फोकस करतायत. कोणत्याही प्रकारे वायबल होताना पाहायला मिळत नाही आहेत, कोणत्याही प्रकारे ॲग्रेसिव्ह होताना पाहायला मिळत नाही आहेत. क्रिकेटमध्ये हे सर्व गुण तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. अगदी बरेचसे असे खेळाडू आपण पाहतो की मैदानावरती ओव्हर ॲग्रेशन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं, परंतु तुम्ही टेम्परामेंट कशा पद्धतीने हँडल करता, नफ्स कशा पद्धतीने कंट्रोल करता, हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं. यावेळेला समोरचा खेळाडू किती फॉर्ममध्ये आहे, समोरचा खेळाडू कोण आहे, यापेक्षा माझी स्ट्रेंथ काय, माझी ताकद काय, माझी गुणवत्ता काय, यावरती जर का तुम्ही फोकस करत असाल तर तुमच्याकडून सर्वोत्तम खेळ झाल्याशिवाय मैदानाच्या आतमध्ये राहणार नाही. हेच दर्शवत असताना या ठिकाणी धाबा धावफलकावरती आपण पाहतोय थोडासा ब्रेक लावण्याचं काम या षटकामध्ये केलंय. 3 चेंडू हाताळलेत, फेकले गेलेत, फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि कुठेतरी भरधाव वेगानं पहिल्या षटकामध्ये सुरुवात करणारा जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस हा संघ आता थोडासा बॅकफुटला येताना आपल्याला पाहायला मिळतोय. एखादं वाहन एक्सप्रेस हायवेला भरधाव वेगानं धावावं आणि अगदी त्याच वेळेला एखादा स्पीड ब्रेकर मध्ये यावा आणि त्या गाडीचा अचानक वेग कमी व्हावा, तसं काहीसं चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये 15+ सरासरीनं धावा धावफलकावरती आल्या. दोनही खेळाडू आक्रमक होताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले, परंतु जसा कॅप्टन कूल कैलासनं चेंडू हातामध्ये घेतला, खम्मालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. 4 चेंडू त्यांना फेकलेत, फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि शेवटचे 2 चेंडू जर आपण पाहिले ना तर श्रीकांत फाळके सारख्या खेळाडूला स्तब्ध जागेवरती उभा केलाय.
या ठिकाणी या तडप गावचे युवा नेते सन्माननीय दशरथ शेठ यांच्याकडून मात्र श्रीकांत फाळके यांच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. दशरथजी मदने साहेब यांच्याकडून मात्र हे पारितोषिक असेल. तडप गावचे युवा नेते तरुण तडफदार नेतृत्व आणि त्यांच्या माध्यमातून मात्र आपल्याला नक्कीच या ठिकाणी पारितोषिक पाहायला मिळते. परंतु चौकार आलाय कुठेतरी मच निडेड बाउंड्री ज्याला म्हटलं जातं. श्रीकांत फाळकेच्या बॅटमधून मात्र हा चौकार आलाय. पारितोषिक षटकारांसाठी आहेत आणि फलंदाज सातत्यानं चौकार या मैदानावरती लगावताना पाहायला मिळतात. कारण जेव्हा जेव्हा पारितोषिकाची अनाउन्समेंट झाली आहे ना त्यावेळेला मोठा फटका आलाय. परंतु तो मोठा फटका पारितोषिकासाठी नसून संघाच्या धावांसाठी आहे. चौकारानं 21 धावा धावफलकावरती आहेत. पण मागील चेंडूवरती चौकार लगावल्यानंतर देखील कोणत्याही प्रकारचं ॲग्रेशन नाही आहे, कोणत्याही प्रकारचं व्हायब्रेशन नाही आहे. अगदी आपल्या कामावरती फोकस करताना शेवटचा चेंडू देखील निर्धाव फेकला जातोय. यस, या ठिकाणी होती आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती आपण पाहतोय 10.50च्या सरासरीनं बिनबाद 21 धावा धावफलकावर. देखील आपल्याला पाहायला मिळतं. फाईनचा क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलमध्ये. एकूणच पाहिलं तर ऑन साईडला 5 ऑफ साईडला 4 या व्यूहरचनेमधून गोलंदाजी करत असताना संजय. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलला घेतला गेलाय. एक चांगली रणनीती आहे. कारण ज्यावेळेला तुम्ही आक्रमक होता त्यावेळेला तुमचा बॅटचा फ्लो हा मिड विकेट, स्क्वेअर लेग, ऑनलाईन किंवा लॉंग ऑन या क्षेत्रामध्ये जास्त पाहायला मिळतो. मिड ऑफ किंवा लॉंग ऑफ रिझनमध्ये खूप कमी खेळाडू फटके एक्झिक्यूट करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि खास करून आक्रमक होताना. कारण ऑफसाईडचे फटके हे तुम्हाला टेक्निकली लगवावे लागतात. ऑफसाईडच्या फटक्यांमध्ये ताकदीचा वापर जरी नसला तरी टेक्निक आणि टायमिंग हा सर्वाधिक महत्त्वाचा असतो. परंतु इथे मात्र कव्हरचा क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलला घेतलाय आणि लॉंग ऑफ देखील खुलं केलंय. यावेळेला ऑन साईडला चेंडू टार्गेट करण्याचा प्रयत्न, यष्ट्यांचा चुकवेत आणि फलंदाज बाद. लैला नी मजनू की
4 धावांकरता. तर या ठिकाणी मात्र आपण पाहिलं धावा धाव फलकावरती आल्या 2.5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. 26 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटच्या चेंडूवरती जर का षटकार आला तर मात्र 32 एक चांगली सन्मानजनक किंबहुना प्रतिषटक 10 पेक्षाच्या जास्तची सरासरी पाहायला मिळेल. तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ज्या 3 व्यक्तिमत्वांचा आपण या मुख्य मंचावरती सन्मान केला, खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर आपल्या शारीरिक व्यंगावरती मात करत 1 शॉट शेवटचा विकेट आहे. सो इट्स अ डॉट बॉल. धावाच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाला. 1 धाव 1 शॉटचा इशारा देखील आला, त्यामुळे कोणत्याही प्रकारची धाव शेवटच्या चेंडूवरती नाहीये आणि एकूण धावा धाव फलकावरती आल्या 26. विजयासाठी लक्ष उभारलं गेलं 27 धावांचं. प्रवीण सर, जयमल्ला स्मॅश फॉर फिटनेस बी या संघामध्ये नक्कीच मी म्हणेल की सागर पेरेन असतील चांगले गोलंदाज. पृथ्वी जगताप बहुतेक आज दिसत नाहीत. नारायण पिलाने असतील. या सारख्या दिग्गज खेळाडूंचा भर असलेला संघ आहे आणि नक्कीच मी म्हणेल की जमेची बाजू असणार आहे एखाद्या वेळेस की श्रीगणेश संघाला थोडंसं दबाव असणार आहे. काय म्हणाल? तर चला, मुख्य पंच विनंती असेल कृपया आपण सूचना करायची, ताकीद करायची की लवकरात लवकर आपण तर नक्कीच मी म्हणेल की 18 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. या दरम्यान विनंती असेल चला, आदित्य प्रिया स्पोर्ट क्लब कळंबोली आणि संघर्ष बी स्पोर्ट क्लब कळंबोली या दोन्ही संघनायकांना विनंती, कृपया आपण नाणफेक घ्यायचंय. तो इस वक्त हमारे बीच में है मिस्टर वरुण. तो सो आगे की आंखों का हाल हम शायद उनसे बात करेंगे वरुण जी के साथ. काफ़ी अच्छा इस वक्त खिलाड़ी मैं कहूँगा वरुण, जो जिनको इधर क्रिकेट का और टेनिस का अच्छा खासा इस वक्त जानकारी क्रिकेट की. तो बीच मैदान के ऊपर पनपता हुआ ये मुकाबला श्रीगणेश स्पोर्ट क्लब कलम्बोली बनाम जयमल्ला स्मैश फॉर फिटनेस बी, इन दो टीमों के बीच में, जहां पर पहली पारी में हमने देखा कि जयमल्ला स्मैश फॉर फिटनेस बी 18 गेंदों में 27 रनों का टारगेट 27 रनों का टारगेट इस वक्त मुकम्मल किया है इस वक्त श्रीगणेश स्पोर्ट क्लब कलम्बोली के सामने. तो इस टारगेट को मतलब चेस करने के लिए आरंभिक जोड़ी बीच मैदान के ऊपर बल्लेबाज
अजित कामटे और बल्लेबाज प्रतीक। सामने है गेंदबाज तो नए गेंदबाज संदीप। तो इस मुकाबले का आंखों का हाल सुनाने के लिए आप मैं आमंत्रित करना चाहूंगा माइक्रोफोन के ऊपर एक पहाड़ी दंदनित आवाज श्रीकांत मुलिक। तर या गाण्यानं जशी काय जणू काय ऊर्जा निर्माण केली की काय, अगदी पहिल्या चेंडूवरती चौकार खेचून आणलाय आणि दुसरा चेंडू पहा अगदी भीमर चेंडू आहे, नो चेंडू +1. यस 2 धावा आणि या 2 धावेने संघाची एकूण धावसंख्या पहा 6. बघा तब्बल एका चेंडूमागे 6 धावा आल्यात श्री गणेश संघाला. 17 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. आपण पाहत शकाल संघर्ष या संघाचे संघनायक या ठिकाणी आहेत. बोल केलाय दांड्या गुल बत्त्या गुल. अजित कामटे बॅक टू डग आउट. पुण्याच्या शेजारी देवाची यायचंय. संघर्ष संघाचे संघनायक आहेत आदित्यप्रिया लॉजिस्टिक. वाट बॉल का चेंडू फेकलाय जिथे अगदी आपण पाहू शकाल विकेटच्या अंतिम चरणामध्ये बुंद्यामध्ये फेकलाय. यॉर्कर प्रकारचा चेंडू पाहायला मिळतोय. संघाची एकूण धावसंख्या आहे ती मात्र 6. एक गडी बाद. रोशन उतेकर ऑन मार्क वरती आपण पाहतोय. आता मात्र चेंडूचा पाठलाग करत होते तिथे मिस देखील झाले परंतु एक धाव मात्र रोखू शकले नाहीयेत. एका धावेने संघाची एकूण धावसंख्या आहे ती मात्र 7. षटक क्रमांक पहिला चालू असताना आपण पाहतोय येणाऱ्या अजून देखील 14 चेंडू आणि 20 धावांची गरज. येणाऱ्या 2 चेंडूवरती मोठे फटके शोधावे लागतील. या सामन्यामध्ये तर कुठेतरी अजून चांगली परिस्थिती निर्माण करायची असेल श्री गणेश संघाला तरी या 2 चेंडू मागे किमान एखादा मोठा फटका, एखादा चौकार किंवा एखादा षटकार. परंतु संघाला धोकाने बिंदास ठोका या ठिकाणी फसला तो संपला. संघाची एकूण धावसंख्या 7. षटक क्रमांक पहिला चालू असताना आपण पाहतोय काय गोलंदाजी पाहायला मिळते आहे. संदीप हे गोलंदाज आपण पाहतोय अगदी कामोटेंकडून मारा भीतक माराय जिथे पहिल्या चेंडूवरती 6 मिळाल्या नंतर देखील कमबॅक काय असताना स्वतःच्या फॉलो प्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न. खराब कामगिरी, चूक केली आहे. अशा चुकांवरती तुम्हाला पांघरून घालावं लागेल. डेफिनेटली पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 1 गडी बाद 9.
का प्रत्येक यस देखील 18 धावांची गरज आपण पाहतोय. 6चा डिफरन्स आपल्याला पाहायला मिळतोय. बघा या धावांचा पाठलाग कशा स्वरूपाने केला जाईल का इथून मात्र या 18 धावा डिफेन्स केल्या जातील का या 18 धावांचा पाठलाग केला जाईल. दोन्ही संघ आपण पाहतो या चालू हंगामामध्ये दोन्ही संघांमध्ये नवोदित खेळाडू आहेत. या 12 चेंडूंपैकी 18 धावांचा पाठलाग केला जाईल का असा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. गोलंदाज आपण पाहतोय वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतात संदीप. तर यानंतरच्या सामन्याची नाणेफेक केली जाते. आपण पाहू शकाल व्यासपीठावरती तेजस्वी गायकवाड यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पण यानंतरच्या सामन्याची नाणेफेकी करून घ्यायची. आपण पाहू शकाल परंतु होतय काय नशिबाची साथ या ठिकाणी श्री गणेश टीमला मिळतीये. तर यास आपण पाहू शकाल तेजस्वी गायकवाड यांच्या शुभ हस्ते यानंतरच्या सामन्याची नाणेफेक केली जातीये. एकीकडे पाहतोय आपण आदित्यप्रिया लॉजिस्टिक टीमचे संघनायक अजिंक्य खटकाळे आणि संघर्ष ए संघाचे संघनायक पाहतोय वैभव मोहिते. फोटो सेक्शन आपण पाहतोय दमदार आणि शानदार असं आयोजन. टॉस जिंकला टॉस का बॉस पुन्हा एकदा राहिलाय संघर्ष ए संघ. तर नाव बॅक टू क्रिकेट थोडस मैदानाकडे जाऊया जिथे सॉरी एस बी हा संघर्ष बी हा संघ. तर संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय 15. षटक क्रमांक 2 चालू असताना आपण पाहतो येणारे 10 चेंडू आणि 12 धावांची गरज. कुठेतरी आपण पाहतोय एक खराब चेंडू आणि या खराब चेंडूचं दडपण अर्थातच या संघांवरती पाहायला मिळते. कुठेतरी फटका तर चांगला सजवलाय बघा या फटक्यामध्ये ताकद किती आहे. सोहम चेंडू खाली आलेत काय सुरेख झेल टिपलाय सोहम पवार शतरक्षक पाहू शकाल. तर धन्यवाद नक्कीच चिगो. 9 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे यावेळेस श्रीगणेश स्पोर्ट्स क्लब कळंब संघाला हा सामना जिंकण्यासाठी. तर नक्कीच संदीप काळे कॅप्टन कूल असं त्याला म्हणतात ना तो मात्र यावेळेस सामन्याची संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. यावेळेचा चेंडू हलकासा लॉफ केला आहे. नक्कीच मी म्हणेल टप्पा पडत कसा वळण घेतो चेंडू मात्र त्याच्या दिशेला माझा फायदा करून घेतला आहे. चेंडूची उचल होईल पुन्हा फेक होईल तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण करतोय तो फलंदाज दर्शन आणि फलंदाज रोशन. यावेळेस जर बघितलं तर येणारे 8 चेंडू आणि 10 धावांची गरज. 8 चेंडू 10 धावा होतील का की रोखतील गोलंदाज संदीप काळे. आपण जर विचार केला तर बाईकच्या माध्यमातून एक जो चौकार इन्सर्टला होता ना त्याची भरपाई मात्र कुठेतरी करून घेतली पाहिजे. या दरम्यानचा चेंडू मात्र जातोय तो लॉंग ऑनच्या साईडला चेंडूची उचल होईल पुन्हा फेक होईल तो
फंबल पाहायला मिळतंय आणि याचबरोबर पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण करतोय तो फलंदाज दर्शनचा विचार केला तर दर्शन आज मात्र एक सेन्सनेबल क्रिकेट एक माइंड गेम यावेळेस खेळतोय मैदानामध्ये कारण त्याला माहिती आहे की सामना जवळपास आपल्या आवाक्यामध्ये आलेला आहे आणि मोठे फटके मारून आपली नाहक विकेट गमवायची नाही परंतु यावेळी बघा राईट ऑफ द स्लॉट चेंडू आउट ऑफ द पार्क मनसे चषक 2025चा हा दर्शनच्या बॅटमधून निघालेला पहिला वेळा दणदणीत षटकार. चला पंच राजेश विनंती असेल कृपया आपण त्वरित अक्षय आपण कृपया सामना मात्र त्वरित चालू करायचा आहे. पुन्हा एकदा विनंती आहे कृपया चला सहकार्य करायचं खेळाडूंना कारण देखील बघा अजून देखील आपल्या बरेच सामने खेळवायचे आहेत. तर सांघिक तिसरं अंतिम शेवटचं निर्णायक षटक यावेळेस घेऊन आला गोलंदाज हरिदास. येणारे 6 चेंडू आणि मी म्हणेल 2 धावांची गरज आहे. 27 धावांचा पाठलाग करता आपण बघितलं 2 मोहरे बाद करत श्री गणेश स्पोर्ट्स क्लब कळंबोली या संघाने मात्र आता मात्र 25 धावांमध्ये एकवटल्यात म्हणजेच येणारे 6 चेंडू आणि 2 धावांची गरज. नक्कीच विचार केला तर हरदासला एक मेडन षटक टाकावं लागेल आणि मेडन षटक जर टाकलं तर या संपूर्ण क्रिकेट शृंखलेचे संयोजक आदरणीय श्री गायकवाड साहेब यांच्या वतीने मात्र 1500 रुपयाचा रोख पारितोषिक मिळेल. या दरम्यान थेट फेकी केली जाते परंतु फेकी थोडी गेली ती वाईडिस्ट गेली आणि त्याचमुळे काय धावांची संख्या झाली ती बरोबरी आणि आता मात्र फक्त औपचारिकता आपण यावेळेस पाहू शकतो ते मैदानावरती. नक्कीच मी म्हणेल जो चौकार सुटला होता ना संदीप काळेच्या या बॉलिंग करत असताना तो चौकार आता मध्ये कुठे डोक्यात ठेवू शकतो काय. 22च्या माध्यमातून 4 धावा मिळाले होते यावेळेस यू मिस आय विल डेफिनेटली गरज होती का यावरती मात्र प्रश्नचिन्ह उभं केले गेले. फलंदाज दर्शन मात्र बाद. हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर पराभूत झालेल्या संघाला त्यांच्या 22 वर्षाची मात्र खूप खूप शुभेच्छा. ओ टू DJ.